कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान श्री रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानोबराय, पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैरागी राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय आणि प्रातस्मरणीय श्री संत सद्गुरू श्री हरसिद्ध स्वामी महाराज म्हणजे दादा स्वामी महाराज, तसेच प्रातस्मरणीय ज्यांचं आपण आता सुरुवातीला पूजन केलं असे परमपूजनीय परमवंदनीय श्री गुरु छगन महाराज मालसुरे आदी महापुरुषांच्या अनुग्रहातून कृपा आशीर्वादाने दरवर्षी चाललेला हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं असणारा हा उत्सव आहे. त्यामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा गोड असा श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील साधू पुरुषाचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. श्री क्षेत्र दशपूर या ग्रामामध्ये भगवान नरसिंहाचं असणारं हे अधिष्ठान आहे, लक्ष्मीनारायणाचं असणारं हे अधिष्ठान आहे. आणि अशा पुण्यभूमीमध्ये ज्यांची संजीवन समाधी या ठिकाणी सिद्ध आहे, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचे शिष्य असणारे श्री हरसिद्ध स्वामी महाराज, नरसिद्ध महाराज, दादा स्वामी महाराज, हरसिद्ध त्यांचे सुपुत्र. विठ्ठल विठ्ठल. ज्यांची संजीवन समाधी या ठिकाणी विराजमान आहे असे ह्या पुण्यक्षेत्रामध्ये अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वराशी. जसं अलंकापुरी पुण्यभूमी आहे तसं दशपुरी पुण्यभूमी आहे. विठ्ठल विठ्ठल. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन महात्माना. ते क्षेत्र कसं असावं, पवित्र स्थळ असावं, साधन सिद्ध करण्यासाठी साधकांनी कुठं राहावं, परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, ते निगूढ मठ व्हावा का शिवालय ज्ञानोबराय म्हणतात. अभ्यासूची आपणे ते करी हृदया ते अनुभववरी ऐसे रम्यपणाची थोरी अखंड जेत, जो संती वसवीला ठावो संतोषाशी सावावो मना होय उत्साह धैर्याचा. ज्ञानोबराय वर्णन करता जो संती वसवीला ठावो, ज्या ठिकाणी सत्पुरुष संत महात्मे राहतात त्या ठिकाणी आपण जर वास केला, आपण साधन केलं तर आपली साधना सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू पुरुषांनी जिथं आश्रय घेतलेला आहे, ज्या साधू पुरुष आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, ज्या महापुरुषांच्या भक्तिभावाला प्रसन्न होऊन साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी प्रकट झाले, नरसिंहाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले. हा केसरी शिवडी घालून या स्तंभपुडी. कारण प्रत्येकाचं आराध्य दैवत भिन्न आहे. सुरदास प्रभूंचं आराध्य दैवत कोण आहे? व बाळकृष्ण परमात्मा आहे. तुलसीदास प्रभूचं आराध्य दैवत कोण आहे? प्रभू रामचंद्र आहे. समर्थांचं आराध्य दैवत कोण आहे? प्रभू रामचंद्र आहेत. तुकोबरायाचं आराध्य दैवत कोण आहे? श्री पांडुरंग आहेत. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाचं आराध्य भिन्न आहे, देव एकच आहे पांडुरंग. तोच परमात्मा सर्वत्र व्यापक आहे. त्याच धरी येली सोंगे ये नियावगे पांडुरंगे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुख सगळे देवाचेच अवतार आहेत. पण ज्याची ज्याची जशी आवड असेल आहे की नाही, भक्त जैसेने जेत पाहे ते तर तेचे होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. जशी भक्तांनी इच्छा करावी तसं परमात्मा प्रकट होत असतात. अर्जुनाला एकदा इच्छा झाली की इथं सुभद्रा असावी काम्यकोणामध्ये. ते सुभद्रा नव्हत्या, देव होते. देव पाणी आणायला गेले होते, पण न सांगता तुम्हाला कळो येते अंतर. देवाला कळलं, स्वतः देव सुभद्रा होऊन आले आणि आल्यानंतर आनंद वाटला. अर्जुन म्हणतात बरं झालं आलीस, तुमची आठवण करत होतो. म्हटले बरं झालं देवानेच पाठवलं तुम्हाला. देवाने पाठवलं नाही, देवच आलेले आहेत. आणि मग प्रसन्नतेनं काय केलं, अर्जुनाने ती अंगठी असते, ती अंगठी काय केली देवाच्या म्हणजे सुभद्रा देवीच्या हातामध्ये घातली. सुभद्रा देवी म्हणतात मला गेलं पाहिजे. म्हटले उशीर होतोय. देवी गेल्या, आईसाहेब गेल्या, देव आले तिकडून. देव आल्यानंतर सगळी चर्चा चालली. देवाने मुद्दाम ते बोट पुढं केलं, ती अंगठी दिसली, हातात अंगठी दिसली. अर्जुनाला मोठं आश्चर्य वाटलं. अरे म्हणजे ही तर अंगठी मी देवी सुभद्रेच्या हातात घातली होती, तुमच्या हातात कसं काय आली? देवाने सांगितलं तुझ्या अंतकरणातला भाव जाणून मीच सुभद्रा झालो होतो. विठ्ठल विठ्ठल. जशी भक्तांनी इच्छा करावी तसा परमात्मा प्रकट होतो. भक्तवर्य प्रल्हादजीने इच्छा केली माझ्यासमोर परमात्मा प्रकट व्हावे. कसे प्रकट व्हावे? नरसिंह स्वरूपामध्ये प्रकट व्हावे. श्री दादास्वामींनी इच्छा केली माझ्यासमोर परमात्मा प्रकट व्हावे. आपल्याला माहिती आहे जगद्गुरु शंकराचार्याचे 4 शिष्य आहेत. पद्मपादाचार्य, त्रोटकाचार्य, हस्तमलकाचार्य आणि अष्टसुरेश्वराचार्य हे 4 शिष्य आहेत. त्यापैकी जे पद्मपादाचार्य आहेत ते भगवान नरसिंहाचे उपासक होते. त्यांना भगवान नरसिंह प्रसन्न होते. एकदा काय झालं,
आचार्यांना एक जो काही असताना तामसी विद्या शिकणारा जो काही जारण मारण करणारा जो काही मनुष्य आहे त्यांना एक बळी द्यायचा होता, एका मनुष्याचा बळी द्यायचा होता. आणि आता त्यानं असं सांगितलं, एक तर राजाचं शिर पाहिजे किंवा जीवनमुक्ताचं शिर पाहिजे. आता राजाचं शिर मिळेल का? मिळणार नाही. जीवनमुक्त पुरुषाचं शिर कदाचित मिळू शकतं. आचार्यांकडे गेला, म्हणजे आचार्य माझं मंत्र सामर्थ्य मला सिद्ध करायचे आहे, मला त्या देवीला बळी द्यायचं आहे. म्हटले काय केलं पाहिजे? मला जीवनमुक्ताचं शरीर पाहिजे. मग काय कर, तुमचं शरीर मला द्या. आचार्य शंकराचार्य म्हणले काय हरकत नाही, मी माझं शरीर देतो म्हटले, पण मी समाधीमध्ये समाधी लावतो. समाधी लावली की माझा बळी दे, पण लक्षात ठेव माझे शिष्य आहेत, शिष्यांना कळण्याआधीच हे सगळं कर म्हटले, नाही तुझं काय खरं नाही म्हटले. आणि मग आचार्यांनी समाधी लावली. आचार्यांनी समाधी लावल्यानंतर तिकडे पद्मपादाचार्य भगवान नरसिंहाचं ध्यान करत होते. भगवान नरसिंहाचं ध्यान करताना इतका त्यांना भाव आवेश निर्माण झाला, त्यांच्या हृदयामध्येच भगवान नरसिंह प्रकट झाले, त्यांच्या रूपानेच भगवान नरसिंह प्रकट झाले. आणि जो असताना तो काही चांडाळ जो मारणार होता स्वतः भगवान नरसिंह आले, हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि त्याचाच शिरच्छेद केला. विठ्ठल विठ्ठल. जशी भक्ताची इच्छा असेल तसा परमात्मा प्रकट होतात. आज त्यांच्या रूपाने मूर्तिमांत स्वयंभू भगवान नरसिंह इथे विराजमान आहेत. काय महाराज, किती मोठं अधिष्ठान आहे. विचार करा, आपल्या या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये नीरा नरसिंगपूर नावाचं गाव आहे, ते भगवान नरसिंहाचं स्वयंभू अधिष्ठान आहे. नीरा नरसिंगपूर क्षेत्र आहे, तिथूनच चंद्रभागेचं उगम स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल. नामदेवराय सांगता, निरे भिवरे संगमी चंद्रभागेच्या उगमी, वेणुनाद परब्रह्मी गोपाळ गजरे गरजत. नीरा आणि भीमेचा संगम आहे. कुठे? नीरा नरसिंगपूरला. जिथं निरेचा भीमेचा संगम आहे तिथं निराई संपली, भीमाई संपली, सुरू झाली चंद्रभागा. तिथून चंद्रभागा देवीचा उगम झाला. पंढरी क्षेत्रापासून पुढे काय होत असते? मग चंद्रभागा असते. असं असताना जो काही महिमा आहे भगवान नरसिंह आणि नीरा नरसिंगपुरी जे क्षेत्र आहे पंढरपुरातलं महाद्वार आहे असं सांगितले पुराणामध्ये. पंढरीत प्रवेश करायचा असेल तर नीरा नरसिंगपूर क्षेत्रातून प्रवेश करायचा, म्हणजे पहिल्यांदा नरसिंह भगवंताचं दर्शन करा, मग पंढरीत प्रवेश करा. विठ्ठल विठ्ठल. असे असणारे भगवान नरसिंहाचं असणारं पुण्य अधिष्ठान आहे. या देवामध्ये, या नगरीमध्ये काही कमी आहे का? हो, धरणी धरी पिक गाये वळल्या मैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ववे, दळिता कांडिता जेविता गे बाये, किंवा जेते वसती हरीचे दास, पुण्य पिके पापानाश, किंवा जेते हरीचे दास जन्म घेती, पवित्रते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. असं हे पुण्यभूमी आहे, पुण्यक्षेत्र आहे. पुण्यक्षेत्रामध्ये साधू पुरुषांची संजीव समाधी आहे. भगवान नरसिंहाचा असणारा अधिष्ठान आहे. भगवान श्री गोपाळकृष्णाचा असणारा हा उत्सव आहे. गोड असा श्री मारुतीरायांच्या समोर भक्तवर्य श्री हनुमंतरायांच्या समोर असणारी सेवा आहे. श्री तुकोबराय प्रस्तुत चरणामध्ये साधू पुरुषाचा महिमा सांगतात, संत पुरुषाचा महिमा सांगतात. थोडंसं आपण जर चिंतन केलं, संतांच्या जवळ साधू पुरुषांच्या जवळ समानता आहे, जगामध्ये विषमता आहे. विचार करा, जगाकडे आम्ही तुम्ही कितीही पहा, जगाचं चिंतन करत असताना जगामध्ये तुम्हाला समानता कधी आढळणार नाही, जगामध्ये तुम्हाला विषमताच दिसून येईल. पण साधू पुरुषाचं चिंतन करा, साधू पुरुषांच्या ठिकाणी विषमता नसते, समानता नसते. जगाचा विचार करताना जगामध्ये दोन प्रकार आहेत, एक दृश्यते आणि श्रूयते. दृश्यते म्हणजे जे जे डोळ्याला दिसतं त्याला जग म्हणा. श्रूयते म्हणजे जे जे आपण कानाने ऐकले त्याला जग म्हणा. कानाने आपण ऐकत असतो, काय ऐकत असतो? वर 7 लोक आहेत, खाली 7 लोक आहेत. वर 7 लोक आहेत म्हणजे कोणते लोक आहेत? भूलोक, भोर लोक, स्वर लोक, मनोमहर लोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. खाली 7 लोक आहेत, अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ आणि पातळ. खाली 7 लोक, वर 7 लोक आहेत. एवढा जरी ब्रह्मांडाची रचना असली, एवढा जरी विश्वाची रचना असली तरी सुद्धा ह्या जगामध्ये विषमता आहे. विचार करा, वरचे लोक असू द्या, खालचे लोक असू द्या, पण विषमता आहे. का जगामध्ये विषमता असेल? संतांजवळ समानता आहे, जगामध्ये विषमता आहे. का जगामध्ये विषमता असेल? त्याचं कारण शास्त्र सांगतं, जगाच्या कारणामध्येच विषमता आहे. जगाचं कारण काय? जगाचं कारण आहे त्रिगुणात्मक अज्ञान. त्रिगुणात्मक अज्ञान हे जगाचं कारण आहे. शास्त्र सांगतं कारणाची विषमता कार्यात येत असते. जर त्रिगुणात्मक अज्ञानामध्ये विषमता असेल तर ती विषमता जगामध्ये येणार नाही का? ज्ञानोबांचे ओळख किती गोड आहेत. माऊली सांगतात, लोकरीशिवाय घोंगडी होत नाही, पाण्याशिवाय लाट होत नाही, मातीशिवाय मूर्ती तयार होत नाही. तसं हे त्रिगुणाशिवाय जगातली एकही वस्तू निर्माण होत नाही. कैचा लोहे विन कांबळा, माते विन मोदळा, जळे विन कल्लोळा होणे आहे. तैसेन होणी गुणाचे, सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाहीच गासाचे. वस्तुजात गुणी देवात्रयी लाविली, गुणी लोक किती कुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी वळगी. या गुणाचा महिमा असा आहे, गुणामुळे 3 देव झाले.
गुणामुळे 3 लोक झाले महाराज. सत्वगुणामुळे विष्णू झाले, तमोगुणामुळे रुद्र झाले आणि रजोगुणामुळे ब्रह्मदेव झाले. हे 3 गुणामुळे 3 लोक झाले. वर स्वर्ग लोक आहे, मध्ये मृत्यू लोक आहे, खाली पाताळ लोक आहे. 3 गुणामुळे 3 लोक, 3 गुणामुळे 3 देव झाले. एवढी मोठी विषमता जगामध्ये आहे. अहो चिंतन करा, जगामध्ये विषमता आहे असं विचार करू नका. देवाजवळ विषमता आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढा मोठा देवाचा देव, विषमता आहे का नाही? कोणती विषमता आहे हो? तुकोबराय सांगतात, भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासे संहारी. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासे संहारी. भक्ता राखे पाया पाशी, राखे पाया पाशी. भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासे संहारी. दुर्जनासे संहारी, दुर्जनासे संहारी. भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासे संहारी. दुर्जनासे संहारी, दुर्जनासे संहारी. जगामध्ये विषमता आहे असं चिंतन करू नका. देवाजवळ विषमता आहे. कोणती विषमता आहे? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे संहारी. विषमता नाही का? भक्तावर अनुकंपा करावी, दुर्जनाचा नाश करावा, ही विषमता आहे महाराज. परमात्मा एवढा मोठा आहे, पण परमात्मा काय करतो? शास्त्र असं म्हणतं, माधवो भक्तवत्सल. हा परमात्मा भक्तवत्सल आहे, पण साधू साधवो दीनवत्सल. आणि तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल. आपण कसे असतो? कुटुंबवत्सल असतो. परमात्मा भक्तवत्सल आहे. साधू पुरुष जे असतात ते दीनवत्सल असतात. संत पुरुषाच्या ठिकाणी समानता आहे. देवाजवळ विषमता आहे, परमात्माजवळ विषमता आहे. किती विषमता आहे? भक्तावर परमात्मा अनुकंपा करतात, राक्षसांना परमात्मा मारतात. आता ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, परमात्मा राक्षसांना मोक्ष देतात, राक्षसांना मोक्ष देतात, पण मारून मोक्ष देतात. आता मारून मोक्ष देणं चांगलं आहे का हो महाराज? मारून मोक्ष देणं चांगलं नाही. एखाद्याला घरी जेवायला बोलवावं, या बसा, आणि असं म्हणावं कधी खायला मिळालं होतं का, खा, असं म्हणावं, चालतं का? असं चालत नाही. तसं परमात्मा राक्षसांना मोक्ष देतात, पण मारून मोक्ष देतात. हे देवाच्या अवतारातली काही त्रुटी आहे, देवाच्या अवतार कार्यातली त्रुटी आहे. पण साधू पुरुषाचा महिमा आगाध आहे. देवाजवळ विषमता आहे. परमात्मा भक्ताला वेगळं करतात, राक्षसांना वेगळं करतात. राक्षसांना वेगळी गती परमात्मा देतात, भक्ताला परमात्मा वेगळी गती देतात. साधू पुरुषाचा विचार करा. गीताशास्त्र सांगतं, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेशु समसंग विवर्जिता. काय माऊलींच्या गोड ओळ आहेत पहा. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा दोही सरिसा पाडू का घरीची उजेडू करावा. पारखी अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपो जैसा जो खांडावया घाव घाली. का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. नात्री इक्षुदंडू पाळितया गोडू गायतया कडू नोहेची जेवी. अरे मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा. ज्ञानोबरे वर्णन करतात, पार्थ जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. देवाजवळ विषमता आहे, साधू पुरुषांच्या ठिकाणी विषमता नाही. माऊली उदाहरण दिले, आपल्या घरामध्ये देवा असतो, मग आपल्या घरातला दिवा फक्त घरातल्या लोकांनाच प्रकाश देतो, बाहेरच्या लोकांना प्रकाश देत नाही. असं कधी होतं का हो? असं होत नाही महाराज. ज्या मनुष्याने झाड लावले त्यालाही झाड सावली देतं, आणि जो मनुष्य झाड तोडायला येतो त्यालाही तो झाड सावली देतो. नवे नवे तो झाड तोडणारा झाडाच्या सावलीतच झाड तोडतो महाराज. काय समानता आहे साधू पुरुषाच्या ठिकाणी? विचार करा. मौनी आणखी एक उदाहरण दिले, इक्षुदंड आहे. इक्षुदंड म्हणजे ऊस आहे. ज्याने ऊस लावला, ज्याने ऊस वाढवला, ज्याने ऊसाला पाणी दिलं त्यालाही ऊस गोड लागतो, आणि ज्याने ऊस चरकामध्ये घातलाय त्यालाही ऊस गोड लागतो. काय महाराज महिमा आहे पहा. भागवतामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, ते ऊस तोडणारे माणसं असतात, त्यांच्याकडे करवत असते, करवत. मग त्या करवतीनं ते ऊस कापतात. पण नाथ महाराज म्हणतात, जरी त्या करवतीनं ऊस कापला तरी तो ऊस त्या करवतीलाही गोड करतं. विठ्ठल विठ्ठल. किती समानता आहे संतांच्या ठिकाणी, आहे की नाही? महाराजांनी वर्णन केलेलं आहे. भक्तवर्य प्रल्हादजींचं चरित्र तुम्हाला सांगतो आता. काय इथं भगवान नरसिंह प्रकट झालेले आहेत. जर आपण भक्तवर्य प्रल्हादजींचं चरित्र सांगितलं तर भगवान नरसिंहाला खूप आनंद होईल. काय झालं,
हिरण्यकश्यपूने श्री भक्तवर्य प्रल्हादजींना मारण्याचा प्रयत्न केला. किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला हो? 12 वेळा मारण्याचा प्रयत्न केला. पण महाराज सांगतात, देव राखे तया मारेल कोण, न मोडे काटा हिंडतावन. पाण्यात टाकलं, बुडले नाहीत. अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, जळले नाहीत. विष पहिला दिलं, विषाचं अमृत झालं. महाराज सांगतात काय झालं नाही महाराज, रक्षण झालं. मग ते षंड आणि आमर्क असतात. कोणाचे असतात ते शिष्य, कोणाचे शुक्राचार्यांचे. षंड आणि आमर्क असतात, त्यांचे पुत्र असतात. षंड आणि आमर्क हिरण्यकश्यपूला म्हणतात, म्हटले महाराज ऐका, आमच्याकडे मंत्रविद्या आहे, आम्ही मंत्रविद्येने काय करू, तुमच्या मुलाला मारून टाकू, जा म्हणले घेऊन जा. आणि मग ते मंत्रविद्येने काय करतात, एक कृत्य निर्माण करतात. ती कृत्य भक्तवर्य प्रल्हादजींच्या अंगावर सोडतात. आता शास्त्र असं आहे, जेव्हा ती कृत्या प्रल्हादजींच्या अंगावर सोडली जाते त्याच फेरे सुदर्शन घेऊन या नारायण, भगवान परमात्मा सुदर्शन चक्र रक्षक ठेवलेलं असतं महाराज. ज्यावेळेस ते कृत्या राक्षसी जे आहे सुदर्शन चक्र पाहते, काय चालेल का हो महाराज. आता जारण मारण विद्येचं शास्त्र असं असतं, ज्याच्यावर ती विद्या सोडलेली आहे तांत्रिक विद्या, तिथं काम नाही झालं, ज्यांनी सोडले तिलाच नष्ट करतं. विठ्ठल विठ्ठल. जारण मारणची विद्या होती, कपटी विद्या होती, परत माघारी आली, षंड आणि आमर्कालाच मारून टाकलं महाराज. आता ते भक्तवर्य प्रल्हादजी होते. भक्तवर्य प्रल्हादजी येतात, आपल्या गुरुजवळ येतात, नमस्कार करतात. म्हटले काय माझं, म्हटले देवा असं का झालं म्हणे सांगा. माझ्या मनामध्ये कोणाविषयी यत्किंचितही भेदभाव नाही, माझ्या मनामध्ये कुणाविषयी यत्किंचित वैरभाव नाही, म्हणून निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामे ते पांडव असं म्हटलेलं आहे. जो सर्व भूतांच्या ठिकाणी निर्वैर आहे त्यालाच परमात्म्याचं दर्शन होतं, इतरांना कुणालाही दर्शन होत नाही. प्रल्हादजी म्हणतात माझ्या मनामध्ये कुणाविषयी भेदभाव नाही, मत्सर नाही, द्वेष नाही. हे देवा, माझ्या पित्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या गुरुने मला मारण्याचा प्रयत्न केला, एवढं करूनही माझ्या मनामध्ये यांच्याविषयी यत्किंचितही वैरभाव नसेल तर त्या पुण्याने माझे गुरु जिवंत व्हावे. विठ्ठल विठ्ठल. असा शब्दाचा उच्चार केल्यावर ते षंड आणि आमर्क जिवंत झाले. काय महिमा आहे महाराज आहे की निर्वैर व्हावे सर्व भूत असावे, साधन बरवे हे चित्त शुद्ध तरी, शत्रुमित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया. साधू पुरुषांचा हा महिमा आहे, साधू पुरुषांचा देवाचा हा महिमा आहे की त्या पुण्याईनं सुद्धा व्याघ्र सर्प सुद्धा त्याला खाऊ शकत नाहीत महाराज. ते सगळे काय होतात, एकत्र होतात. त्यांच्या ठिकाणी काय म्हटले, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैर त्याग असं म्हटलेलं आहे. जो महात्मा अहिंसेमध्ये प्रतिष्ठित होतो, ज्याच्या हृदयामध्ये अहिंसा प्रस्थापित होते, त्याला जगामध्ये वैर त्याग होऊन जातो. त्याला सगळे आपलेच दिसतात. विंचू असेल, सर्प असेल, सगळं वाघ असेल, सगळ्यामध्ये ब्रह्मभावना निर्माण होत असते जेव्हा हृदयामध्ये अहिंसा प्रतिष्ठापित होत असते. आता परिणाम असा झाला, साधू पुरुषांचा किती मोठा महिमा आहे. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, अपकार्यावर जो कोपला तो तात्काळ कोपे नागवला, अपकार्या ज्याने उपकार केला तोची दाजूला परमार्थी. अपकार्यावर ज्याने उपकार केलेला आहे बघा, अपकार्यावर कुणी अपकार करतं, पण अपकार्यावर जो उपकार करतो तो परमार्थातला अधिकारी सांगितला. आणखी एक उदाहरण सांगतो. एक महात्मा होते, संन्यासी होते, त्याने मुंडन केलं होतं, जहाजातून प्रवास चालला होता, गंगेतून चालले होते आणि मग त्या जहाजामध्ये काही दुष्ट तरुण मुलं होते. आता आपल्याला माहिती आहे भक्ताचे गावे साधू म्हणजे काय. ज्याला साधूचा महिमा कळत नाही त्याला काय कळणार आहे हो. बघा आपण जर एसटीतून चाललो, एखादा वारकरी जर चालला तर लोक काय म्हणते धोत्र्या बाजूला हो म्हणतात का नाही. म्हणजे त्याला साधूचा महिमा कळतो का, साधूचा महिमा कळत नाही. तसं त्यांनी काय संन्यासी होते, मुंडन केलं होतं, ते दुष्ट होते. म्हटले बघा कसा संन्यासी आहे, म्हटले बघा थोडी आपण याची मजा करू, टिंगल करू. म्हटले मुंडन केलंय, मुंडन केले म्हणजे काय केले, केस सर्व काढलेले आहेत. म्हटले आता आपण काय करू, डोक्यावर मारूया म्हटले त्याच्या. आणि मग ते साधू होते, शांत होते. क्षमा शस्त्र दया नराचे हाती, दुष्टतया प्रति काय करी, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. त्यांच्या अंतःकरणामध्ये क्षमा होते, त्यावर ते थांबले नाहीत, त्या महापुरुषांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करू लागले. पण बघा साधू पुरुष क्षमाशील होते, पण देवाला सहन नाही झालं. हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. भगवान परमात्म्याने कौरवांना सांगितलं, कौरवांनो ऐका, तुम्ही जर माझा अपराध केला असता तर मी तुम्हाला माफ केला असतं, पण तुम्ही माझ्या भक्ताचा अपराध केलाय, तुमच्या कुळातला कुणीच जीवन ठेवणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून माझं गांजेले तेच आहे, पण मग भक्ताचे नस आहे. नाथ महाराज म्हणतात, एक वेळ देवाचा अपराध घडला तर देव क्षमा करतील, पण भक्ताचा अपराध देव कधी क्षमा करत नाही. आकाशवाणी झाली, महात्माजी ऐका, तुमची आज्ञा असेल तर आत्ताच्या आता नाव उलटी करतो मारून टाकतो म्हणले सगळ्याला.
ते महात्मा होते. भूतांची दया हे भांडवल संता. म्हटले देवा कशाला म्हणजे नाव उलटी करता, यांचा काय अपराध आहे, तुम्हाला उलटीच करायचं असेल त्यांची बुद्धीच उलटी करा म्हटले. विठ्ठल विठ्ठल. काय साधूचं अंतकरण असेल महाराज, ज्यांनी आपल्यावर अपकार केलाय त्याच्याविषयी सुद्धा कल्याणाची भूमिका त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. तुकाराम महाराजांना अंबाजीभावांनी मारल्यानंतर काय झालं, अंबाजीभाऊ दररोज कीर्तनाला यायचे, पण त्या दिवशी थोडे लाजले, कीर्तनाला काय आले नाहीत. मग तुकाराम महाराज कीर्तन झाल्यावर अंबाजीभावांच्या मठामध्ये गेले, थोडे हातपाय दाबू लागले. म्हटले महाराज तुम्हाला मारायची सवय नाही, थोडे हातपाय दाबून देतो. बघा ह्यांना मारायची सवय नाही, ह्यांना मार खायची सवय आहे का हो. पण साधूचं अंतकरण असं असतं, ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांच्याही उद्धाराची भूमिका त्यांच्या अंतकरणामध्ये असते. यवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा त्या मुसलमानांनी थुंकला. नाथ महाराज म्हणाले काय तुझे उपकार आहेत. म्हटले मी आतापर्यंत फक्त गोदावरीमध्ये फक्त दिवसातून 3दा आंघोळ करत होतो, पण तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. किती तुझे उपकार आहेत. प्रसाद देवनी मुक्त केला. साधू पुरुषांचा हा महिमा आहे महाराज. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. गाढवाचं आम्ही घोडं करू. गाढवाचं घोडं करू म्हणजे गाढवाच्या देहामध्ये परिवर्तन करून घोड्याचा देह आणू असं नाही. गाढवाच्या मनोवृत्तीचे जे माणसं आहेत त्यांच्यामध्ये बदल करू. पामर असेल विषयी करू, विषयी असतील मुमुक्षु करू, मुमुक्षु असतील तर मुक्त करू. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं, एकदा द्वारकेमध्ये नारद मुनी आले. नारद मुनी आल्यानंतर वसुदेवानी नारदांचं पूजन केलं आणि त्या वसुदेवजी नारदाची स्तुती करताना म्हणतात, भूतानाम देवचरितम दुःखायचे सुखायच सुखाये वही साधूनाम तादृशाम अच्युतात्मना. म्हणजे देवाचा अवतार होतो. भूतानाम देवचरितम दुःखायचं सुखायचं. देवाच्या चरित्रातून सुखदुःख निर्माण होतं. पहा, दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी. कधी कधी देवाच्या कृपेने इतका पाऊस पडतो, कधी कधी पाऊसच पडत नाही. आता सध्या पाऊस नाही आहे. म्हणजे देवाच्या चरित्रातून कधी सुख निर्माण होतं, देवाच्या चरित्रातून कधी दुःख निर्माण होतं. पण साधू निर्दुष्ट सुखदाते. साधूचा महिमा असा आहे, वसुदेवांच्या मुखातले ओवे आहेत. श्री नाथ महाराज वर्णन करतात, देव रावणे घातले बंदी तो रावण तुझे चरणवंदी. देवांना रावणाने बंदिवासात घातलं, रावणाने देवाला बंदिवासात घातलं. पण जेव्हा नारद मुनी लंकेमध्ये यायचे तेव्हा तोच रावण नारदांच्या पाया पडायचा. काय महिमा आहे. देवाजवळ तोच मान आणि राक्षसाजवळ तोच मान. जरासंध कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याच्या घरी. जरासंधाचं देवाचं कधीच पटलं का हो, पटलं नाही. पण जेव्हा नारद मुनी जरासंधाच्या राज्यामध्ये जायचे तेव्हा जरासंध नारद मुनींची सेवा करायचा, पूजा करायचा. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, त्याशी कीर्तन तू जेरूचे विषमत्व साचे तुझं नाही. देवाचं नाव घ्यायचं नाही, ब्रीदावळी होती कोणाची, हिरण्यकश्यपूची. पण जेव्हा नारद मुनी हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये भजन करायचे, कीर्तन करायचे, तेव्हा स्वतः हिरण्यकश्यपू टाळ घेऊन भजन करायचा. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषांचा महिमा असा आहे, देवाजवळ तोच मान आणि राक्षसासोबत तोच मान आहे. देवर्षी नारद मुनींना वसुदेवजी म्हणतात, तो व्यास देखुनी सज्ञान उपदेशिली ब्रह्मज्ञान ध्रुव बाळ अज्ञान म्हणून जा नुपेक्षेचे. संतांचा महिमा असा आहे, व्यास महर्षी आहेत, सज्ञान आहेत, म्हणून नारदांनी फक्त व्यासावरच अनुग्रह केला असं नाही, म्हणून सज्ञानावर चांगल्यावर फक्त उपदेश केला असं नाही. ध्रुव बाळ अज्ञान आहेत, त्यांची उपेक्षा केली का त्यांनी? नाही, उपेक्षा केली नाही, त्यांच्यावरही अनुग्रह केला. म्हणून जसा असेल तसा संतांच्या दरबारामध्ये कोणी येऊ, संत महात्मे काय करतात, त्याच्यावर अनुकंपा करतात, अनुग्रह करतात, त्यांचा उद्धार करतात. असा साधू पुरुषांचा महिमा आहे. वा. आपणाचा